नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज दुसरा दिवस आहे दिंडीचा, म्हणजे दिंडी पोचली त्यानंतर दुसरा दिवस पालीमधला. तर आज आपल्याला जन्मोत्सव बघायचा आहे, त्यासाठी आपण थांबलेलो आहोत. आज पाली मंदिरामध्ये वल्लालेश्वराचा जन्मोत्सव सोहळा सुरू असतो, तर त्या सोहळ्यासाठी बरेच जण भाविक येत असतात. तर आपण सुद्धा थांबणार आहोत. दरवर्षी आपण थांबतो, त्यानंतर आपण घरी जातो. तसाच सोहळा आज आपण करणार आहोत. आणि जर दाखवायला जमला तर नक्कीच दाखवेन, कारण भरपूर गर्दी असते. आणि देवळात आतमध्ये जर एंटर झालो तरच तो सोहळा बघायला भेटते. बघायला तर बाहेरून भेटते, पण तो समोरून बघायला भेटते. असं आहे. सकाळी 4 वाजता उठून 5 वाजता देवळात जाऊन दर्शन घेऊन आलो, तरी 5 वाजता जाऊनसुद्धा 2 तास लागले. म्हणजे विचार करा किती गर्दी होती सकाळी. कारण आज गणेश चतुर्थीचा दिवस आणि भरपूर भाविक आले होते दर्शनासाठी. तर चला, जास्त वेळ न करता सोहळ्याला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात. चला बघूया कसा होतोय आजचा सोहळा. हे बघ, लवकर निघले सकाळी 4:30 वाजता. 2 वाजता बोलते. हे बघ, 2 वाजता उठायचा होता. लोकांची लाईन भरपूर लागली सकाळ सकाळच. डायरेक्ट लाईन आहे, एवढे लांब लाईन. बाबा गर्दी बघून वाटत नाही की लवकर दर्शन मिळेल म्हणून. इथं पण गर्दी. रोज लवकर उठणार, आज लेट उठलं नाही बरोबर. या साईडला पण पहिल्या लाईनी सुरू. आणि इकडं सर्व मंडळी रांगोली बघण्यासाठी आलेले आहे बघा. बाहेरून ऐकताना असं वाटत होता की टेप रेकॉर्डर म्हणजे गाणी लावले तर स्पीकरवर, पण हा तर ओरिजिनल आवाज आहे. ऐका एकदा. या साईडला बघू शकता, काल होत्या काम चालू होता, म्हणजे थोडं बाकी होता कार्य. तर तो कार्य आता पूर्ण झालेलं. रांगोलीचा संपूर्ण रांगोली पूर्णतः काढून झालेली आहे. आपण बघूया. सगळ्यांचं मन ओढवून घेणारी रांगोली म्हणजे वीर गर्जना संपूर्ण झाली. खतरनाक वाटते. आता या बाजूला सुद्धा एक छोटासा गणपती मस्त वाटते. दादा, किती तास गेले प्रत्येक रांगोलीसाठी? 24 तास गेले. 24 तास. म्हणजे एक रांगोली, ही मोठी रांगोली जी आहे वीर गर्जना, याच्यासाठी किती तास गेले? या रांगोलीसाठी आम्हाला 24 तास गेले. आणि जवळपास 7 ते 8 किलो कलर लागले याला. म्हणजे आम्ही चौघे मिळून ही रांगोली केली. अंबरनाथचा आर्टिस्ट जय भैर, आपल्या कोलाडचा अरुण कालोके आणि कोलेटीचे 2 म्हणजे हर्षल टाके आणि योगेश टाके, मी स्वतः. आम्ही चौघा मिळून ही 24 तास रांगोली केलेली आहे. खूप सुंदर. वल्लालेश्वराची पालखी अशी थीम आम्ही केलेली आहे. खूप भारी वाटते. सर्वांचं मन म्हणजे एकदम ओढून घेणारी रांगोली आहेत. भारी वाटलं. थँक्यू. एका एक शंभर 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 एका एक शंभर 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 काय 100ला हे बाई शंभर 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 बसलाय. काय बसते, कुठे चालला यो, कुठे जायला? अष्टविनायक दर्शन कुठं आहे सगळं दिलं इथं. अरे ते तुमचं नोटी मागायला सगळे त्याचेच घ्या. आता काही हिशोब होई नाही वाटतं अजून. शंभर 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 शंभरला 2 शंभरला 2 100ला 2 भैया बोलेल घरी जा तू जा. तर मंडळी, मगाशी आपण दर्शन वगैरे घेतलं आणि रूमवर गेलो, नाश्ता वगैरे केला आणि थोडा आराम केला. आणि आता पुन्हा आपण चाललेलो आहोत मार्केटमध्ये यात्रेमध्ये.
जे काय खरेदी करायची आहे ती करायला निघालोय सर्व मंडळी आता पुन्हा. हा बघा सगळी आपली गँग आहे. कोण कोण गँग आहे ती बघा माझ्यासोबत. बघा मधीन कोणतरी आलं वाटतं. काय खरेदी करायची आहे सगळं सांगितलं घरची ते घेऊन जावाच आहे. हो नाही तर वरटते नाही. सगळी मंडळी पहिले तिथे गुलाच्या दुकानात घुसले. हे बघा इकडे गुल आहेत, मोठे मोठे खडे आहेत गुलाच्या. या साईडला गुलाच्या बर्फ्या आहेत. हे बघा आणि ही पण गुलाचीच पावडर आहे. हा ती दुधाच्या चहाला चांगली आहे. चहा कॉफी दुधात टाकून आणि हे प्रीमिक्स आहे. नुसतं हे दुधात टाकून द्यायचं. ठीक आहे. हेच तेच दुधात टाकून खावायला डायरेक्टली ना. हा दुधाच्या चहाला आणि काळ्या चहाला हा पण चालतो. नाही ना ते बाटल्या आहेत त्या. ज्यूस ते ज्यूस ते शुगरवाल्यांसाठी आहेत. ॲलोवेरा आहे, जामून आहे. म्हणजे ज्याला डायबिटीस आहे तो पण खाऊ शकतो. त्याला जामूनवाला. जामून हे बघा जर कोणाला डायबिटीस असेल त्यासाठी सुद्धा औषध एक सिरप सर्व प्रकारचं आहे इथं. आणि भरपूर साऱ्या व्हरायटी आवला गोल बाकी बरंच काय आहे. मसाला चहा मसाला बरंच आहे. आपली टीम अख्खी इथं घुसलंय. अख्खी टीम घुसलंय. भाऊ चाललाय बघा. जामून सीड पावडर इकडे सिरप आहे. काय पाहिजे आणि आता हे घेतलंय पिशवी का? पावडर. ही डायबिटीस वाल्यांसाठी खास घेतात बोलतात. घ्या पिशवी ही घ्या. काय पाहिजे त्यांना? या मित्रांनी सांगितलंय जागा का ते तो घेतलंय ना. मित्रांनी सांगितलंय ना. तुम्हाला नाही ना. नको काय असा काय नको आदर बाबा. इकडे बघा चिक्की पण आहेत. चिक्की आणि रोल बिल आहेत. लाडू बिडू काय काय आहेत वेगळे बराच प्रकार निघलाय. मी एक चमचा तो वापरत असेल तर हा पाव चमचा असं जास्त वापरायचा. त्याच्यामध्ये शुगर पण असते. शुगर आणि चुना पण वापरायचा. हे घरगुती आहेत का सर्व प्रोडक्ट. कोकोनट ऑइल हे कशाला केस यासाठी. हा मी खास प्रोडक्ट यांचा घेतलेला आहे. यांचा त्यांचं नाव काय, दुकानाचं नाव काय? कृष्णा. त्यांच्या दुकानात खास त्यांच्या दुकानात खास केस येण्यासाठी कृष्णा अमृत तुल्यामधनं आम्ही कोकण ऑइल घेतला आहे. आता मग त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यावरती केस येतील. आता मग त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यावरती केस येतील म्हणून मी हा प्रोडक्ट यूज करून बघणार आहे. बरं बरं मस्तीचा विषय मस्तीचा. केस बीस काय येणार नाही. टेन्शन घेऊ नका बाई. त्यांना खरोखर वाटेल ना येतील सगळे इथं आणि मग इथं धुडकूस उडवतील. निस्ती खरेदी निस्ती खरेदी. नाही पसंत नाही पसंत नाही. कुठली यात्रा सोडत नाही बघ. नुसतं जोड्याची फिरता. चालू आता लोणचा घ्यायला. काय घेतलं तुम्ही. लोणचा दुसरा काय नाही. कसला घेतला. मिक्स मिक्स लोणचा घेतला. एक काजू बदाम पण आहेत बाबा. हापूस मुरंबा. हे बघा प्रोजेक्ट मधून आपल्याला कॅलेंडर पण दिलंय. घरी न्यायची मिठाई बोललात तर पेडच न्यायला लागतात. पेड घ्यायला आता घरी. हे झाली शॉपिंग काय. हो मस्त झाली शॉपिंग. मस्त झाली शॉपिंग. एकदम एक नंबर. म्हणजे कमी करताना झाली काय. कमीच खर्च आहे. हे बा आता खर्च करायला पोरगा आलाय. मस्त. आता तो खर्च वाढवल. लावला पोऱ्याने ना काम. बघ गन घेतली आता पोऱ्यानी. शूटर 250 रुपये चुन्ना. हे बघ आपली गावातली मंडळी भेटली. कधी आली हो? सकाळी सकाळी झाला दर्शन. हे काय पाहिजे हिला. काय पाहिजे काय पाहिजे. हेल्दी पाहिजे. डॉल पाहिजे तिला. बघ बारके पोरांना भाई खेळण्याशिवाय काय नाही. घे घे बाबा घे जा घे जा. कपडे घेतात पापड. घ्या. शॉपिंग करून आले. हे बघ सगळे शॉपिंग काय काय आणलंय बघा आता. हे बघ पिशव्या बघ. इकडे झोपा काढतात सगळे बँडवाले. आणि बघ निखिलनी बैलांना घेतलं पापड खावाला. बैलांना खाना घेतलाय पापड. हे बघ किती घेतलं.
कॅलेंडर पण घेतलाय दुसरं बेरेंडा होतो बैलांना तारीख समजेल आणि 21वी बैलांना तारीख समजेल कधी शर्यतीला जावायचं आहे हो. आता 23 तारखेला कुठे गेला जानेवारी मध्ये, आता 23 ला एक आहे, एक 25 ला पण आहे, शर्यती लिहून ठेवते तर कधी कधी येईल 26 ला पण आहे आणि एक 30 ला आहे. ये बसलं बॅक्चरमॅन पण चालत आलाय बघ. नमस्कार मंडळी, चष्म्यावर जर अशी लाईट येत आहे तर आता पुन्हा आपण आलोय मंदिराजवळ. मंदिरात जाण्याचा प्रयत्न होता पण गेट सर्व बंद केलेले आहे, कारण आता होणार आहे जन्म सुरू, म्हणजे जन्म सोहळा असतो जो गणपती बाप्पाचा, तो आता सुरू होणार आहे. तर 12चा टायमिंग असते, 12च्या टायमिंगमध्ये सोहळा सुरू होईल. अजून 1 तास बाकी आहे. तर मंदिरात आता सर्व कार्यक्रम सोहळा चालू आहे. आपण आता इथं सगळी मंडळी आमचं थांबलं आहे, गँग हीच गँग सोबत आहे. तर थांबलो आहे थोडा वेळ, बघूया. सोहळ्याला सुरुवात तर आहे, आतमध्ये कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर फोन पण अलाउड नाही जास्त करत, त्यांच्या माणसांच्याच असतात फोन जवळ. बघू आपण तरी कसं जमतंय, करू ट्राय, दाखवायचा प्रयत्न करते. उपास ना तरी चालेल, एक वेळ उपास ना तरी चालेल, उपासना झालीच पाहिजे. उपासना का उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा लावावे. आयुष्याचं गणित पुढे जाणार ते फक्त उपासनेच्या जोरावरती पुढे जाणार, अन्यथा तुम्ही आम्ही मागेच पडणार. आणि हे होण्यासाठी मंगलमूर्तींचं रूप, त्याचा अभ्यास करायची गरज आहे. गणपतीचा भक्त व्हायचा मी विचार करतो, त्याच्या नामाची साधना करायचा मी विचार करतो. मग गणपतीचं रूप नक्की काय आहे? मंगलमूर्ती म्हणते माझ्यासारखं व्हायचंय का? माझ्यासारखं व्हायचंय, बघ म्हणाली माझ्याकडे एकदा, माझ्याकडे नीट बघ बरं एकदा, काय दिसतं तुला? तर पहिल्यांदा काय दिसतं? मुख दिसतं. कुणाचं आहे? हत्तीचं म्हणे मुख लावलंय त्याला. हत्तीचं मुख म्हणजे काय शिकवतं? कुठेही धडक मारायला घाबरायचं नाही. घाबरायचं, काही जरी समोर आव्हान आलं तरी म्हणायचं हत्तीच्या, म्हणजे हत्तीच्या मुखासारखं धडक मारायची. बरं, मगाशी मी जे म्हणलो की गणाधीश तो ईश सर्वा गुणाचा, सर्वा गुण म्हणजे इथे सगळे चांगले गुणच अपेक्षित आहेत. हा, पण अलीकडे सर्व गुण संपन्न हा शब्द इतका वाईट म्हणलेला आहे की लोक सांगतात तो ना सर्व गुण संपन्न आहे, म्हणजे ओळखून द्यायचं काय येतो. लग्न ठरवताना सांगतात नाही का मध्यस्थी, वा काय म्हणाले मुलं, काय सोडली, सर्व गुण संपन्न आहे. लग्न झाल्यावर कळतं एकही गुण उधळायचा सोडलेला नाही. भगवंताचे सुपासारखे कान आहेत. हे कशासाठी आहेत? समर्थ सांगतात त्याप्रमाणे, ऐसे ते बहुतची ऐकावे, परिसार ते शोधोनी घ्यावे, असार ते टाकोनी द्यावे, या नाव श्रवण भक्ती. दास बोल. नवीन अलीकडच्या कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये जे अगदी गेले असतील त्यांचा मराठीशी संबंधच नाही. त्यांना विचारलं सुपासारखे कान म्हणजे काय, तर ते पहिला प्रश्न करतात सूप म्हणजे काय. त्यांना सूप एकच माहिती, एक तर मंचाव सूप, नाही तर टोमॅटो सूप. त्यांना आता कचरा घ्यायचं सूपही माहिती नाही, पाखडायचं सूप तर दूरच राहिलं. सुपासारखे कान का? लक्षात घ्या, कानाला सुपाची उपमा दिली. सुपाचं काम काय? पाखड्याला घेतल्यानंतर फोलपट बाहेर टाकून देतं आणि चांगलं तेवढं आतमध्ये ठेवतं. ऐसे ते बहुतची ऐकावे, पण सार ते शोधोनी घ्यावे, असार ते टाकोनी द्यावे, म्हणून सुपासारखे कान. सोंड, हाय 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 हाय, अहो जो अख्खा ट्रक मागे खेचू शकतो, काय सोंडीची ताकद असेल विचार करा. पण हत्तीकडे हा एक मोठा गुण आहे की एवढी सोंड असून सुद्धा ती सोंड लवचिक आहे. त्या सोंडेनं मोठं लाकूड जरी उचलायची तयारी झाली तरी तेही उचलता आलं पाहिजे, आणि छोटी टीन सुद्धा उचलता आली पाहिजे. काय तुम्ही, माझी सोंड केवढी, काय मला उचलला होता, उगाच तटतट करायची नाही.
ज्या मानानं आपण लाकूड उचलतो, ज्या भावनेनं, त्या मानानं वेळ पडली तर एखादी टाचणी सुद्धा आपल्याला तितक्याच शांतपणे उचलता आली पाहिजे. ही लवचिकता शिकवते. लक्षात घ्या, भगवंताचं कुठलंही स्वरूप शास्त्राधार असल्याशिवाय असणारच नाही. आणि शास्त्राधार नसता तर संतांनी किमान आमच्या समोर भगवंताचं रूप आमच्या समोर आणलंच नसतं. पण संत हे फक्त जगाला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच असतात. हत्तीकडे आणखीन एक मोठा विषय, खायचे दात आतमध्ये 32, आता किती येते मी मोजले नाहीये, पण खायचे दात आतमध्ये आहेत ते कदाचित 32 असतील, पण दाखवायचे 2च आहेत. लोक म्हणतात वा तुम्ही त्याच्यावर दिसण्यावर जाऊ नका, दिसण्यावर जाऊ नका का, त्याची म्हणाला खायचे दात वेगळे, दाखवायचे म्हणाला वेगळे. मंगल मूर्ते विघ्नहरा चरित नाशना शुभाकरा. मंगल मूर्ते विघ्नहरा चरित नाशना शुभाकरा. फायरिंग बंदूक रेडी. या साईडला आता ढोल तसा पथक आलेला आहे, मला वाटतं इथलाच असेल. ढोल वाजवणार आहे, बघू. इकडे फायरिंग ये, इथे साईडला सर्वत्र झाले आनंदाचे असे महापर्व. राम राम घरी घेऊन चालला ते. हा बघा प्रसाद मेन उंटवरा. हे बघा मंडळी, परतीचा प्रवास सुरू. गाड्या बिड्या भरायला, बॅगा बिगा भरायची सुरुवात झाली. चला भेटू पुढल्या वर्षी ना. हो तर चला मंडळी, झालेलं आहे बॅग पॅक्स आणि गाडीवर सुद्धा चढलेले आहेत. तर बाकीची मंडळी काही गाड्या करून निघालेली आहे आणि मी बाईक घेऊन आलेलो आहे, माहिती आहे तुम्हाला. तर चला पुन्हा एकदा बाईकवर निघतो, सोबत पप्पा आहे. तर आजचा प्रवास परतीचा भारी जल्लोष केला. गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा मनासारखं झालं. सर्व काय कार्य एकदम भारी होतं. असा सोहळा तुम्ही कुठं पाहिला असेलच, पण जे सोहळ्यामध्ये धमाल असते ती सोहळ्याला गेल्यावरच समजते. तसंच आहे. हे बघा, चला प्रत्येकजण आता घरच्या प्रवासाला निघालेला आहे. कारण घरी पण आपल्या नात्यात आजूबाजूला या आपल्या घरातच काका वगैरेकडे गणपतीसुद्धा असतो, तर तिथेसुद्धा जायचं आहे. त्यामुळे लवकरच घरी पोचलो पाहिजे आणि तो कार्यसुद्धा आपण सेलिब्रेट केला पाहिजे, आपला घरचा गणपती. तर चला व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.